पण मित्रांनो, नुकतीच लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करायला सुरुवात झालेली आहे आणि ही के-वाय-सी करत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. म्हणजे जे काही टेक्निशियल एरर येत आहेत, तर ते एरर काय आहेत, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत आणि त्याच्यावर उपाय काय आहे, सोल्युशन काय आहे, हे सुद्धा समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, सर्वात अगोदर जो एरर येतोय, तो अशा पद्धतीने. हा एरर येतो तो अनेबल टू सेंड ओ-टी-पी. हा कशामुळे येत आहे? तर याचं कारण असं आहे, की बघा, सध्या जी साईट आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी, त्या साईटची पोर्टलवर मंजूर अर्जांची जी संख्या आहे ती बघा किती आहे. ती 1,00,00,000 म्हणजे 1,00,00,000 सध्या इथे दिसतंय, त्यापेक्षाही जास्त आहे. आणि अशा वेळेस ही एकाच वेळेस जर का सगळेजण बसल्यानंतर साहजिकच आहे, की ते सर्व्हरवर आणि त्या साईटवर लोड असल्या कारणाने ते ओ-टी-पी येण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत. आता तुम्ही म्हणाल, की मग बाकीच्यांचे कसे होत आहेत, की YouTubeला जे आपण जे व्हिडिओ बघतो ते तर लक्षात घ्या, हे ज्यावेळेस साइटवर लोड कमी असतो त्यावेळेस त्यांचं झालेलं आहे किंवा बऱ्याच जणांनी रात्री बसून ही प्रक्रिया पूर्ण केलेला आहे आणि बहुधा रात्री बसूनच बरेच जण हे ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करत आहेत. परंतु मी आपल्याला यातून सांगू इच्छितो, की त्यामध्ये घाबरण्यासारखी काहीच भीती नाही आहे. कारण बघा, हा जो शासन निर्णय आहे 18 सप्टेंबर 2025 चा, ज्यामध्ये त्यांनी आता ई-के-वाय-सी करायला सांगितलेलं आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे, तर जी ई-के-वाय-सी आपल्याला करायची आहे ना, ती बघा, चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. 2 महिन्याच्या आत बंधनकारक आहे आणि जर का तुम्ही नाही केलं तर पुढील कारवाईस पात्र राहतील. बघा, या परिपत्रकाच्या 2 महिन्यांच्या आत. आता हे परिपत्रक कधी आलेलं आहे? तर हे परिपत्रक आलेलं आहे 18 सप्टेंबर 2025. म्हणजे 18 ऑक्टोबर, 18 नोव्हेंबर, 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ते करायचे आहे. त्यामुळं आपल्याकडे 2 महिने आहेत आणि अनेक जणांना असं वाटतं, की आपले पैसे बंद होतील. तर मित्रांनो, त्या पद्धतीने पैसे बंद होऊ शकत नाहीत. कारण जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, ही एकंदरीत सगळी प्रक्रिया ई-के-वाय-सीची पूर्ण झाल्यानंतर जे अपात्र असतील, त्यानंतरच त्यांचे पैसे बंद होणार आहेत. परंतु तोपर्यंत हे पैसे चालू राहणार आहेत. म्हणजे नोव्हेंबरपर्यंत तरी हे पैसे चालू राहणार आहेत. त्यानंतर मात्र जे कोणी अपात्र ठरतील त्यांचे पैसे बंद होणार आहेत. आता बघा, बघा हे दुसरा जो एरर येत आहे, यामध्ये सदर आधार क्रमांक योजनेच्या यादीत समाविष्ट नाही. याचा अर्थ असा होतोय, की तुम्ही डिस्क्वालिफाय झालेला आहेत किंवा तुम्ही अपात्र झालेला आहेत, असाच याचा अर्थ होतो. त्यांनी जेव्हा आधार कार्ड व्हेरिफाय केले, त्यामध्ये तुमचा कदाचित समाविष्ट झालेला नसावा आणि त्या कारणामुळेच तुम्ही या योजनेतून बाद झालेला आहेत. असा या मेसेजचा पूर्ण अर्थ होतो. आता यावर काही पर्याय काय आहे का? तर यामध्ये कदाचित अपात्रतेच्या ज्या काही निकष दिलेले आहेत. बघा, की ज्यांचं कुटुंब उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा अधिक आहे आणि कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. त्यानंतर जी कोणी सेवानिवृत्त किंवा राज्याचं वेतन घेत आहेत. नंतर हे जे अपात्रतेचे निकष दिलेले आहेत, ज्यांच्याकडे फोर फोर व्हीलर किंवा चारचाकी वाहन आहे. ह्या निकषांपैकी कुठलातरी निकष त्यांना लागू असल्या कारणानं हा अशा पद्धतीचा हा अशा पद्धतीचा जो मेसेज आहे, तो तुम्हाला येत आहे, की सदर आधार क्रमांक योजनेच्या यादीत पात्र नाही. त्यामुळे याला सध्या तरी काही पर्याय नाही आहे. बघा, तिसरा जो वॉर्निंग आहे, हा वॉर्निंगचा मेसेज येतो. त्यामध्ये ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांच्या पतीची माहिती द्या. या इथे तुम्हाला माहिती कोणाची द्यायची आहे, तर तुमचे वडील किंवा पती. आता तुम्ही ज्या आधार कार्डने फॉर्म भरलेला आहे, तिथं तुम्ही पती जर का असणार आहेत, तर त्यांचे पतीचं आधार कार्ड द्यायचं आहे आणि जर का अविवाहित असाल, तर वडिलांचं आधार कार्ड द्यायचं आहे. आता या बाबतीत असं सुद्धा आहे, की जे महिलाचे पतीसुद्धा नाही आहेत, मग त्यांना पर्याय काय आहे? तर सध्या तरी असं काही त्यांनी केलेलं नाही. टेक्निशियल टीम जी आहे ती याबाबत किंवा सरकार याबाबत विचार करत आहे, की यावर काय सोल्युशन करायचं आहे ते. सगळं झाल्यानंतरच तुम्हाला एक शेवटचा मेसेज येतो, की तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे.